नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भात अधिकृत आणि अद्ययावत अशी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी माहिती दिली जाते. अतिशय विश्वसनीय आणि विश्लेषणीय जी माहिती आहे ती केवळ एकमेव असं चॅनल आहे, संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलवर त्या ठिकाणी दिली जाते. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये भावी शिक्षकांपर्यंत जे आहे ते चॅनलची लिंक पाठवा आणि हा व्हिडिओ पाठवा. अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे, कारण पवित्र पोर्टल शिक्षक भरती क्रमांक 3 जी भरती प्रक्रिया आहे ती प्रगतीपथावर आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयातील जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तयारी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती करण्यात आलेली आहे. परीक्षा झाली, निकाल लागला. आजपर्यंत आपण मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा देण्याच्या पूर्वी पाठपुरावा केला. अनंत अडचणी होत्या, उमेदवारांच्या परीक्षा पोस्टपोन असो, अनेक परीक्षा एकत्र आल्या होत्या. त्या परीक्षा जे ओव्हरलॅप्स तारखा होत्या त्या ठिकाणी त्यांना मिळून दिला न्याय असो, निकाल लावला. निकालाच्या नंतर आलेल्या अडचणी, परीक्षा देताना अनेकांच्या आलेल्या अडचणी, या सगळ्या अडचणी आपण किंबहुना सोडवत आलो. सोबत रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी होती त्याच्यासाठी ते चालू व्हावं म्हणून हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला सतत 8 दिवस आंदोलन करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली आणि त्यानंतर बरेच काही धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेत असल्या कारणाने अनेक तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे त्याच्यातली एक तांत्रिक समस्या म्हणजे प्राधान्यक्रम जे आहेत ते मर्यादित प्राधान्यक्रम अमर्याद व्हावेत या अनुषंगाने केलेली आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी केलेलं 7 दिवसाचं आंदोलन. तत्पूर्वी त्या आंदोलनाचे यश जे आहे ते 50च्या ऐवजी 100 असे प्राधान्यक्रम त्या ठिकाणी उपलब्ध झाले. आता मूळ मुद्दा असा आहे की पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू होत असताना शिक्षण आयुक्त कार्यालयातून काही सूचना निर्गमित झालेल्या आहेत. खाजगी आस्थापना असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, या सगळ्यांना जाहिराती जे आहे ते 31 मेपर्यंत त्या ठिकाणी देण्याच्या सूचना जे आहेत ते निर्गमित झालेल्या आहेत. रोस्टर आपलं जाहिरातीचं जे आहे ते अद्ययावत करून विभागीय मागासवर्गीय कक्षी आयोगाकडनं प्रमाणित करून त्या जाहिराती देण्याची सुविधा जी आहे ते या आस्थापनाला 31 तारीख जी आहे ती या महिन्याची शेवटची तारीख ते त्या ठिकाणी सुविधा त्यापर्यंतच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तत्पूर्वी या जाहिराती देत असताना कधीपर्यंत या जाहिराती देण्यात याव्यात किंवा 1 जानेवारीला जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे की रिक्त पदाच्या 80% ज्या जागा आहेत ते पवित्र पोर्टलला अपडेट करण्याच्या सूचना ज्या आहेत ते मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी वर्गांना त्या सूचना ज्या आहेत निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. आता मूळ मुद्दा आहे तो म्हणजे आत्तापर्यंत जे झाले ते महत्त्वाचं नाही. इथून कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त जागा येतील आणि जास्तीत जास्त उमेदवारांना कशी संधी उपलब्ध होईल, जास्तीत जास्त मुलांना आपण कसं न्याय मिळवून देऊ शकू, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याच्या स्थितीला अमर्यादित प्राधान्यक्रम करण्याच्या अनुषंगाने आपण न्यायालयीन लढाई लढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. मात्र राज्यातील अभियोगिताधारकांनी त्या ठिकाणी त्याला योग्य ते सपोर्ट जे आहे ते आपल्याला देताना दिसलं नाही. कारण मला या गोष्टीचं समाधान आहे की अन्याय होत असताना मी त्याला वाचा फोडत होतो आणि याचं समाधान आहे की मी ते अन्याय सहन केला नाही. आता तुम्हाला त्याचं समाधान कशामध्ये आहे आणि अनेकांना त्याचं समाधान कशामध्ये आहे? अनेकांनी बरेच काही मनसुबे जे आहेत ते आपले ठेवलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला अंधारात ठेवलेल्या आहे. आता वेळेवर योग्य बोलणं गरजेचं असते. कटू असलं तरी चालते, कारण कटू हे प्रचंड कटू असते, सत्य हे कटू असते. त्यामुळं तुम्हाला अंधारात ठेवण्यापेक्षा गेल्या 7 वर्षापासून योग्य पाठपुरावा करून योग्य दिशा दाखवण्याचं आपण काम केलेलं आहे. म्हणून कुठलाही मनामध्ये मनसुबा न ठेवता काम केल्या कारणाने आपली प्रचिती जी आहे अनेकांनी आदरानं आपल्याला त्या ठिकाणी ओळखतात. कारण मुलांचा गैरसमज निर्माण करायचा, मुलांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण करायची, नैराश्य निर्माण करायचं आणि पुढे जायचं ही माझी सवय नाही आहे. आणि त्याच्या वाचून काहीतरी मनामध्ये मनसुबे तयार करायचे आणि स्वार्थी भावनेपोटी मुलांना गृहीत धरायचं, मुलांमध्ये दिशाभूल करायची ही आपले धंदे नाही आहेत. ज्यांचे ज्यांचे धंदे आहेत ते करत असतील, नो प्रॉब्लेम, ते त्यांचा अधिकार आहे.
मात्र मला इतकं माहिती आहे की अन्याय होतोय, अन्याय होत असताना मी त्याला वाचा फोडण्याचं काम केलं याचं समाधान आहे. नक्कीच पुढे सुद्धा जर अनेकांनी सहकार्य केलं तर 100% त्याला आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पण तूर्तास आता त्यापेक्षा महत्त्वाचं मला जास्तीत जास्त जागा आणणे, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य ऊर्जेचा वापर करणे हे आता मला महत्त्वाचं वाटायला लागलेलं आहे. कारण जागा जर जास्त आल्या तर नक्कीच तुमच्या मनातलं जे काही शंका आहेत, मनात जी काही अस्थिरता निर्माण झालेली आहे त्याला न्याय मिळू शकते. मनामध्ये जे काही एक समाधान पाहिजे, की मनामध्ये आता तुमच्या सगळ्यांना काहूर फुटलेला असेल मनामध्ये, की बाबा इतक्या जागा येतील का? एवढे मार्क्स आहेत तर मला न्याय मिळेल का? मला संधी मिळेल का? मला जॉब लागेल का? तर याचं उत्तर केवळ एकच आहे, जास्तीत जास्त जागा आणणे. आणि नक्कीच 100 प्राधान्यक्रम देणेसुद्धा तारेवरची कसरत आहे. हे प्राधान्यक्रम कसे द्यायचे, कसे तुम्हाला संधी उपलब्ध होईल याचा वस्तुपाठ जे आहे, एकन एक कण 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 आपल्या इतकं याच्यातलं कोणालाही नॉलेज नाही. कारण म्हणतात ना, अल्पज्ञानी धोकादायक असतात. अगदी अशीच लोकं आता बाजारामध्ये आहेत. त्यामुळं आत्मघाती घेणारे हे निर्णय जे आहेत किंवा जे तुम्हाला ज्ञान पाजवतात ते आत्मघाती आहेत. तुमचं कधीही त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. ते तुमच्या स्वार्थासाठी नाही आहे, ते स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी हे जे बाजार मांडला आहे ते सुरू आहे. त्यामुळं योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सगळ्यांना केलं जाईल आणि योग्य ते मनातला तुमच्या गैरसमज आहे किंवा शंका आहेत तर त्या दूर केल्या जातील. आता तूर्तास याचाच एक भाग म्हणून कुठेतरी तुमच्या मनात अस्थिरता निर्माण झाली, एवढे मार्क्स आहेत नक्कीच मला यश मिळेल का? मला जॉब लागेल का? तर या दृष्टिकोनातून आजपासून आपण एक निवेदन जे आहे तर राज्यातील तमाम भावी शिक्षकांकडे दिलेलं आहे. आता याच्याकडे एकच उपाय आहे. आपापल्या जिल्हा परिषदमध्ये, आपापल्या नगरपालिकेमध्ये, आपापल्या महानगरपालिकेमध्ये, आपापल्या नगर परिषदामध्ये, कटक मंडळाकडे, आपापल्या खाजगी आस्थापनाकडे जेवढ्या मोठ्या प्रमाणात जाऊन आपण हे निवेदन देऊ, पाठपुरावा करू, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आपल्याला येताना दिसतील. या निवेदनामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या जागा 80% रिक्त असलेल्या यावेत यासाठी निवेदन केलं आहे. खाजगी आस्थापनाच्या जागा म्हणजे एकंदरीत 31 मेपर्यंत रिक्त होणारी पदं जी आहे संभाव्य, ज्या सूचना मंत्रालय स्तरातील दिल्या आहेत तेव्हा संभाव्य जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलला याव्यात. या अनुषंगाने पाठपुरावा करणे, रोस्टर कंप्लीट करून त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपडेट करणे. या अनुषंगाने आपण एक आपली स्वतःची एक सुकाणू समिती केली आहे भावी शिक्षकांची, कोर कमिटी जी आहे, कॅबिनेट मंडळ. तर त्या माध्यमातून पूर्ण राज्यातील सगळ्या आस्थापनाला जे आहे ते निवेदन मोहीम सुरू झालेली आहे. जास्तीत जास्त जागा आणणे आणि जास्तीत जास्त 100 92वाला फर्स्ट आहे का 190वाल्यापासून तर कमीत कमी 2 डिजिटवाल्यापर्यंत कसं मेरिट येईल या अनुषंगाने आपण पाठपुरावा करतोय. आणि सध्याची स्थिती जरी बघितली तर बहुतांश जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आपण जागा आणू शकतो अतिरिक्त जरी असलं तर, फक्त त्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. पूर्ण महाराष्ट्र दौरा मी करणार आहे. अशा ठिकाणी जिथे जिथे शिक्षकांची पदं जी आहेत ते अतिरिक्त आहेत तिथे कसे रिक्त पदं होतील यासाठी पूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. आणि जास्तीत जास्त मुलांना कसं न्याय मिळेल, जास्त जागा असतील तरच तुम्हाला नक्की न्याय मिळेल. आणि कमी मार्क्स असतील तर जागा जास्त आहे तर नक्की तुम्हाला संधी उपलब्ध होईल. आणि तुम्हाला जास्त मार्क असतील आणि जरी कमी पदं आले तर नक्की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात कसे लागू या अनुषंगाने जे आहे ते आपण योग्य तो पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे पुढचं जे पाऊल आहे, आजपासून आपली टीम जी आहे ते निवेदन मोहीम सुरू केलेली आहे. स्वतः मी सुद्धा एक पुढच्या आठवड्यापासून त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेला मी भेटी देणार आहे. कशा पद्धतीनं जागा जास्तीत जास्त येतील या अनुषंगाने मी त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे. आता राहिला विषय, गेल्या शिक्षणमंत्री मोदयांसोबत आत्तापर्यंत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने 3 वेळा आपली भेट झालेली आहे. आपल्यासोबत काम करणारी जी काही टीम आहे त्यांच्यासोबत सुद्धा 3 वेळा झालेली आहे. सोबतच पंकज भोईर साहेब राज्य शिक्षण मंत्री यांच्यासोबत सुद्धा आत्तापर्यंत जवळपास 4 वेळा आपली भेट झालेली आहे. ती फक्त आणि फक्त शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी या अनुषंगानं या सगळा पाठपुरावा झालेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा त्या अनुषंगाने पाठपुरावा केला जाणार आहे. आणि या भेटीमध्ये केवळ आणि केवळ कसं जास्तीत जास्त पदं येतील. आता गेल्या वेळेस स्वतः शिक्षण मंत्री महोदय म्हणजे केंद्र प्रमुखांचे रिक्त पदंसुद्धा जे आहे ते आम्ही या भरतीमध्ये देणार आहोत. मग हे रिक्त पदं द्यायची असतील तर केंद्र प्रमुख भरती प्रक्रियेवर आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे. आता या याचिकेची न्यायनिवाडा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याची मेरिट लिस्ट लागत नाही. आणि मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतरची पदं येतील. साधारणतः 2,500 पदं जी आहेत ते 1 ते 5ची असणार आहेत. 1 ते 5ची 2,500 पदं जर आणायची असतील हे वाढीव
नक्कीच शिक्षण मंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितले हे पदं देणार आहोत आम्ही. आता हे जर 1 ते 5 द्यायचे असतील तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी जे आहे ते एक शांतता, एक संयम, जाहिराती येण्यासाठी प्रत्येकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी जास्त प्रमाणात जाहिराती यावेत असं तुम्हाला वाटत असेल, आम्हाला तर वाटतंय, आम्ही पाठपुरावा करतोय. हे तुम्हाला वाटत असेल तर गडबड करू नका टॅब बंद करण्यासाठी. हेच मला हात जोडून तुम्हाला विनंती करायची आहे. कारण हा न्यायनिवाडा झाल्याच्या नंतर पवित्र पोर्टलवर जी केंद्रप्रमुखाची भरतीची जागा आहे तर ते 100% 1 ते 5च्या त्या ठिकाणी 2,500 पेक्षा अधिक पदे येऊ शकतात. आणि ह्याचा न्यायनिवाडा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ते पदे येत नाहीत. हे तुम्हाला आताच सांगतोय मी. कारण तुम्ही मला केवळ दिशाभूल नाही, तुम्ही मला केवळ नकारात्मक म्हणून ओळखता. कारण नकारात्मक नसते, ते लॉजिक आहे, फॅक्च्युअल सांगतो. ते तुमच्या मनामध्ये अनेकांनी गैरसमज पसरवला आहे. गोड 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 बोलून तुमच्या मनामध्ये ते एक दिशा जी आहे ती तुमचं मन जे आहे ते ठाम करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण काय असते, एखादी गोष्ट वारंवार तुमच्या मनावर जे खोटं आहे ते लादलं गेलं, खोटं 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 10 वेळा सांगितलं खोटं की तुम्हाला खोटं वाटतं आणि तेच जर 20 वेळा सांगितलं ते खरं वाटायला लागते. अगदी अशा पद्धतीनं काही चुकीची लोकं सकाळ दुपार संध्याकाळ लाईव्ह येऊन सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करून माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये नकारात्मक जे आहे ते पसरलेलं आहे. आणि मी कितीही जरी तुम्हाला योग्य पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला चांगल्याही गोष्टी, तर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी पसरलेली आहे. मात्र मी फॅक्च्युअल बोलतो, मला काही फरक पडत नाही. तुम्ही खुश व्हावं, तुम्ही गोड मला चांगलं म्हणावं, मला याचं काही फरक पडत नाही. पण याचं नुकसान जे आहे ते तुमची मेरिट लिस्ट लागल्यावर कळणार आहे. मी जे सांगतोय त्याचा इतिहास आहे. 2017 मी भरतीत काम करतोय. तुम्ही जुन्या पोरांना विचार, मी जे सांगतोय ते खरं असते. किंबहुना मी एखाद्याला म्हटलं तू गडचिरोलीत सिरोंच्यात लागतोय, तर तो पोरगा गडचिरोलीत सिरोंच्यातच लागलेला आहे. याची उदाहरणं तुम्हाला लवकरच दिल्या जातील. कारण हे सांगण्याचा हेतू काय आहे, तर त्याच्यामध्ये आपला अभ्यास आहे. अवघंच आपण येतोय तोंडवरीकडून बोल वचन देतोय असा विषय नाही आहे. मग मी एवढं पोटतिडकीनं का सांगतोय, तुम्हाला संधी मिळावी. कारण बेरोजगारी ही प्रचंड खतरनाक आहे आणि आपण वयवारीच्या एजबारच्या उंबरवट्यावर बसलेलो आहोत. त्यामुळे मला कुठेतरी वाटते की बा मोठ्या प्रमाणात जागा याव्यात, कुठल्याही प्रवर्ग असो, कुठल्याही माध्यमाचा असो, त्याला न्याय मिळावा ही माझी भूमिका असते. कोण्या एकावरही अन्याय होणे ही माझी भूमिका आहे. म्हणून आजपासून जास्तीत जास्त कशी जागा येतील, जास्तीत जास्त प्रवर्गाच्या जागा कशा येतील, जास्तीत जास्त माध्यमाच्या जागा कशा येतील यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहे आणि आजपासून त्याची निवेदन म्हणून जी दिशा आहे ती पुढची चालू झालेली आहे. त्यामुळं माझ्यासोबत जोडले नसेल तर जोडून राहा. लिंकमध्ये आपली व्हॉट्सअपची चॅनलची लिंक टाकतोय, टेलिग्रामची लिंक टाकतोय. तुम्ही जुळलं नसतं तर जुळून राहा. आणि जे काही 100 प्राधान्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण होणार नाही, गैरसमज होणार नाही आणि ते तुम्हाला जुगार वाटणार नाही. अशा पद्धतीचं मार्गदर्शन जे आहे ते आपण करणार आहोत. नक्की तुम्ही जुळून राहा. हा व्हिडिओ यासाठीच आहे की ज्याला आपण पुण्या जिल्ह्यामध्ये पाठपुरावा करू इच्छित असाल माझ्यासोबत जोडून जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी, तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करा. माझी टीम तुमच्यासोबत जोडेल, मी तुमच्यासोबत जोडेल आणि आपण सगळे मिळून मोठ्या प्रमाणामध्ये कशी भरती होईल याच्यासाठी पाठपुरावा करूया. या व्हिडिओचा हेतूच तो आहे. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, तुमचे काही अजून प्रश्न असेल तर मला कमेंट्स करा. नक्की तुमच्या कमेंट्सला उत्तर देतो आणि जी काही तांत्रिक बाबी आहेत, फॅक्च्युअल्स बाबी आहेत त्याच्यावर 100% आतापर्यंत पाठपुरावा करत आलो आहे, मार्गदर्शन करत राहू. कारण आज जसंही हे रोस्टर्स कंप्लीट करण्यासाठी जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध झाला आहे, तशी प्रशासनानं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते तातडीची भरती प्रक्रिया उरकून घेण्याचं काम आणि लवकरात लवकर भरती करण्यासाठी मीटिंग्स जे आहेत VC याचा सपाटा लावलेला आहे. मार्गदर्शन करणं सुरू आहे. युवनच्या मीटिंग्स त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं नक्कीच ही भरती प्रक्रिया लवकर होईल. कारण का होईल माहिती आहे का, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी आहे शिक्षकांची ते थांबलेली असल्या कारणाने नक्कीच ही भरती प्रक्रिया लवकर होणार आहे. पण तुम्ही जर मला एकूण आकडेवारी विचाराल की आता सध्या स्थितीला किती पदाची भरती होईल, तर हे आकडा सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त पदाची भरती कशी करू आपण यासाठी आपण लढणार आहोत. आणि तुर्तास सध्याच्या स्थितीला अनेक जिल्हा परिषदमध्ये तुम्ही गेल्यावर कळेल तुम्हाला की कशी जागा आहेत. त्यामुळं नक्कीच याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी आपण एक आकडा निश्चित सांगणार आहे तुम्हाला. मला माहिती आहे किती जागेची भरती होणार आहे, पण आपण त्याच्यामध्ये भरीव जर पाठपुरावा केला तर 100% जास्तीत जास्त पदाची भरती होऊ शकते हे मला माहिती आहे. कारण आपल्याकडे तो वेळ आहे. त्यामुळे भरतीवर कुठलाही स्टे येण्याचा सावट नाही आहे किंवा कोणी अनेकांनी गैरसमज निर्माण केला की भरती थांबते या
किंवा मी भरती थांबवण्यासाठी काम करतो असं कुठेही केलेलं नाही. आजपर्यंत आपण कधी भरती थांबवलेली नाही आणि कोणी भरती थांबवत असेल तर खैर नाही. कारण मला माहिती आहे सगळ्याची वय जी आहे ते वाढलेली आहेत आणि भरती थांबून त्याला काही अर्थ नाही. मला सगळं समजते. मी सगळं काही दुःख झेलून बसलो आहे. मला दुसऱ्याचंही दुःख कळते. त्यामुळं असले कुठलेही गैरप्रकार आपण करणार नाही. जास्तीत जास्त मुलांचा कसा फायदा होईल याच गोष्टी करत आलो आहे आणि हेच गोष्टी करत राहणार. आता कोणाला माझ्याबद्दल बदनामी करायचं असेल ते खुशाल करू शकतात. पण माझी भूमिका स्पष्ट आहे. जास्तीत जास्त पदं आणण्यासाठी मी पाठपुरावा करतो आहे. 100% तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि मी तुमची पहिली पगार येईपर्यंत, तुम्ही नियुक्त होऊन पगार येईपर्यंत मी तुमच्यासोबत आहे एवढा एक शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम जय शिवराय. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तुर्तास थांबतो.